हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर युट्यूब चॅनल लेट्स लर्न अकॅडमी. आणि स्वागत आहे बाळांनो तुमचं सर्वांचं आपल्या लेट्स लर्न अकॅडमी युट्यूब चॅनल आणि त्यासोबतच आपल्या ॲप्लिकेशनमध्ये. तर आपण आधी 1.1, 1.2, 1.3 पूर्णच्या पूर्ण कंप्लीट केलेलं आहे. आज आपण बघतोय बाळांनो 1.4, जो की खूप इम्पॉर्टंट आहे. थोडासा अवघड आहे बाकीच्या प्रॅक्टिस सेटपेक्षा, पण काही नाही. एकदा जर मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही व्यवस्थितपणे जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला खूप इझी वाटणार तो चॅप्टर. ओके, तर यासाठी आपल्याला थोडंसं कंपास वगैरे मधले काही जे आहे इन्स्ट्रुमेंट ते लागणार आहे, ते सोबत ठेवा. वाटल्यास नंतर तुम्ही ठेवा आणि तुम्ही जे आहे नंतर व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकता बाळांनो. ओके, तर मी सुरू करतो आजचं लेक्चर. जे आहे असणार आहे आपलं रॅशनल अँड इरॅशनल जो चॅप्टर चालू आहे त्यामधला प्रॅक्टिस सेट 1.4 आपण आज डिस्कस करूया. ओके, तर सगळ्यांचं फोकस माझ्याकडे. आणि तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं, अशा ठिकाणी बसा की ज्या ठिकाणी तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही आणि डिस्ट्रॅक्शन पासून दूर राहा. आणि सगळ्यांचं फोकस माझ्याकडे. सोबत नोटबुक ठेवा आणि पेन ठेवा बाळांनो. ओके, रफमध्ये डायग्राम ड्रॉ करा, नंतर तुम्ही फेअरमध्ये लिहू शकता. आता बघा, यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिले जे बघायचं आहे ना, तर तुम्हाला आहे ना थोडंसं बेसिक मी सांगतो. बेसिक असं आहे बाळांनो, की तुम्हाला सगळ्यात आधी ऍक्टिव्हिटी दिली आहे, ऍक्टिव्हिटी प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये. आता ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करताना तुम्हाला बेसिक गोष्टी माहित पाहिजे, की तुम्हाला काय करायचं. त्यांनी काय सांगितलंय, की रूट 2 जो आहे, रूट 2 जो आहे ना, हा जो रूट 2 आहे बाळांनो, हा तुम्हाला नंबर लाईन वरती शो करायचा. रूट 2 शो इन नंबर लाईन, तुम्हाला नंबर लाईन वरती शो करायचा आहे आणि स्टेप वाईज आहे. त्यानंतर रूट 2 झाला की रूट 3 सुद्धा तुम्हाला शो करायचं. तर आपण ते कसं करू शकतो आपल्याला ते बघायचंय. त्यासाठी मी तुम्हाला बेसिक पासून थोडंसं सांगतो, थोडं लक्ष द्या. यासाठी आपण काय करूया, आता नंबर लाईन वरती तुम्ही 2 दाखवू शकता, 3 दाखवू शकता, बाकीचं कसं दाखवणार आहे हेच आपल्याला बघायचंय आता. आता बघा, सगळ्यात आधी आपण काय करूया, नंबर लाईन घेऊया. नंबर लाईन म्हणजे काय, आपलं हे घेऊन घेऊया, स्केल घेऊन घेऊ. स्केल, आपण स्केल घेऊया. त्यासोबत अजून काय लागणार आहे आपल्याला, हे पण एक लागणार आहे आपल्याला. आणि अजून कर्कटक पण लागणार आहे. ओके, दिसतंय सगळ्यांना. आता सगळ्या गोष्टी आपण घेतलेल्या आहेत. आधी स्केलने आपण काय करूया, एक अंतर घेऊया चांगलं मोठं थोडंसं. ओके, आता बघा, इथं मी लाईन ड्रॉ करतो आहे. थोडीशी लाईन मी मोठी घेतो, जेणेकरून काय होईल तुम्हाला व्यवस्थितपणे कळेल. ओके, आता इथून स्टार्ट करूया लाईन इथपर्यंत. आता इथं काय करूया, मी पॉईंट असे देतो आहे, की सपोज 2 सेंटीमीटर विच इज इक्वल टू 1 सेंटीमीटर घेऊया आपण. ओके, 2 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 सेंटीमीटर स्केल घेऊया. इथे लिहून देतो मी, 2 सेंटीमीटर स्केल, स्केल 2 सेंटीमीटर विच इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. म्हणजे कसं असणार आहे, त्या व्हॅल्यू मोठ्या असणार, ते व्यवस्थित दिसलं पाहिजे आपल्याला. ओके, आता बघा, इथं जो आहे ना, पॉईंट 1 आहे, पॉईंट 2 आहे. ओके, तर आपण काय करूया, 2 सेंटीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर घेऊ. 2 घेतला, 4 घेतला, 6 घेतला, 8 घेतला, नंतर 10 घेतला, नंतर 10. ओके, 10 पर्यंत घेऊया. आता इथं आपण म्हणू शकतो की हा आपला 1 आहे, 1 सेंटीमीटर आहे. आता याला मी थोडंसं खाली घेतो. ओके, हा थोडंसं खाली घेतो. हा आहे आपला 1, 2, 3, 4 आणि 5. ओके, आता लक्ष द्या. आता याचं काम झालेलं आहे. आपण याला आता बाजूला घेऊन घेऊ. ओके, आता बघा, मी काय सांगितलं तुम्हाला, थोडंसं लक्ष द्या. इथं आपला समजा 0 घेतला आपण. ओके, आणि इकडे नंबर लाईन असणारे मायनस मध्ये आपल्याला त्याची गरज नाही. आपल्याला इकडे सॉल्व्ह करायची सगळ्या गोष्टी. आता थोडंसं लक्ष द्या बाळांनो, मी सॉल्व्ह कसं करतोय. आता मी तुम्हाला ना इथं पायथागोरस थेरम सुद्धा सांगणार आहे. ओके, पायथागोरस थेरम काय असतो तो आपल्याला इथे युज करायचा आहे. कसं युज करणार आहे तुम्हाला मी सांगतो. आता सगळ्यात पहिले लक्ष द्या, इथं जे आहे ना, काय करा, बरोबर 1 सेंटीमीटर जो आहे ना, इथे एक असं डिश ठेवून द्या 1 सेंटीमीटर वर. बरोबर 1 सेंटीमीटर वरती ठेवा. आणि इथं आहे ना, काय करा, एक डॉट द्या. इथं डॉट द्या. डॉट का बरं द्या, तर आता आपल्या इथं काय करायचं आहे, लाईन ड्रॉ करायची आहे, लाईन. ओके, आता व्यवस्थित आपण लाईन ड्रॉ करूया. बघा, आता मी कसं सॉल्व्ह करतोय बघा बरं का सगळ्यांनी थोडं. बघा, आता आपण इथे लाईन ड्रॉ करून घेऊया. 90. ओके, इथं आपण सपोज एक लाईन ड्रॉ केली. ओके, लाईन आपण ड्रॉ करून घेतली आणि याला आता बाजूला ठेवूया. चला सारखं, आता याचं काम पण झालंय आपलं. आता लक्ष द्या, आता मी काय करतो आहे, इथं जे आहे ना, ते कर्कटक वरती 1 सेंटीमीटरचं माप घेतो, 1 सेंटीमीटरचं. ओके, 2 सेंटीमीटर्स म्हणजे 1 सेंटीमीटर गेले आपण. आणि इथं काय करायचं आता तुम्हाला, इथून जे आहे ना, इथून पकडायचं आहे. आणि या ठिकाणी जे आहे, 1 मिनिट, या ठिकाणी जे आहे ना, आता तुम्हाला एक असं मार्क द्यायचा आहे या ठिकाणी. अरे सॉरी, 1 मिनिट. ओके, चला, म्हणजे असं येणार आहे ते, बरोबर. सॉरी सॉरी सॉरी, 1 मिनिट, हे थोडं जास्त झालंय. हा, इथं जे आहे, इथं जे आहे, अरे हे असं कसं होतंय. हा, असं एक मार्क द्यायचा आहे. ओके,
आपण दिलं सपोज. आता ह्या लाईनची काही गरज नव्हती आपल्याला, पण तरी पण ती लाईन आपल्याला कसं काय येते मला कळत नाहीये. ओके, इथं असं देऊया. ओके, बस सरका आता बाजूला. आपण काय केलं, इथं 1 सेंटीमीटर वरती एक लाईन ड्रॉ करून घेतली. आता काय करूया, या लाईनला आपल्याला ड्रॉ करायचं, या लाईनला आपण जोडून घेऊया. सपोज या लाईनला आपण जोडून घेतलं. आता थोडंसं लक्ष द्या बाळांनो, मला तुम्हाला सांगायचं काय याच्यामध्ये, की तेच तुम्ही लक्षात ठेवा थोडंसं. सांगायचं असं होतं मला तुम्हाला, की तुम्ही बघू शकतात, या लाईनचं जे माप आहे ना, ही जी लाईन आहे, ही पूर्णच्या पूर्ण किती आहे बाळांनो? ही 1 सेंटीमीटर आहे. किती आहे? 1 सेंटीमीटर. आणि ही पण जी लाईन आहे, किती आहे? 1 सेंटीमीटर आहे पूर्ण. आणि ही लाईन किती असणार आहे आपल्याला ते सांगायचंय. सपोज मी तुम्हाला म्हटलं, की हा आपला एक ट्रायंगल आहे, सपोज असा एक ट्रायंगल आहे. हा आपला एक ट्रायंगल आहे. हा सपोज घेतला आपण पी, क्यू आणि आर. ओके. हा 90 डिग्री आहे. ही सेंटीमीटर 1 आहे, ही सेंटीमीटर 1 आहे. याला आपण म्हणतो बेस आणि बाळांनो याला आपण काय म्हणतो? हाईट म्हणतो. काय म्हणतो? हाईट. आणि ही असते आपली हायपोटेनियस. काय असते? हायपोटेनियस. जे की आपण पायथागोरस थेरम मध्ये बघितलेलं आहे. कुठं बघितलेलं आहे आपण? पायथागोरस थेरम मध्ये आपण बघितलेलं आहे. ओके. आता लक्ष द्या. आता तुम्हाला जर म्हटलं ही 1 सेंटीमीटर, ही 1 सेंटीमीटर, ही किती असणार आहे? ही आपल्याला फाइंड करायची. मग आपण कसं फाइंड करणार बघा आता. पायथागोरस थेरम सगळ्यांना माहिती असणार आहे. फॉर्म्युला सांगतो. पायथागोरस थेरमचा फॉर्म्युला असतो हायपोटेनियसचा स्क्वेअर विच इज इक्वल टू बेसचा स्क्वेअर प्लस हाईटचा स्क्वेअर. ओके. आता लक्ष द्या. हायपोटेन्यूस किती आहे आपला? पी आर आहे. पी आर स्क्वेअर विच इज इक्वल टू बेस किती आहे? आर क्यू चा स्क्वेअर प्लस हाईट किती आहे आपल्याकडे? पी क्यू स्क्वेअर. मग पी क्यू चा स्क्वेअर. ओके. आता व्हॅल्यू पुट करा. पी आर स्क्वेअर जशाचा तसा असणार आहे. पी आर स्क्वेअर जशाच्या तसा असणार आहे. याची व्हॅल्यू किती? 1 चा स्क्वेअर प्लस हा 1 चा स्क्वेअर. ओके. आता बघा पी आर स्क्वेअर 1 चा स्क्वेअर असतो 1, हा प्लस 1 चा स्क्वेअर हा 1. म्हणजे पी आर स्क्वेअर किती आला? पी आर स्क्वेअर विच इज इक्वल टू 2. ओके. आता काय करायचं आपल्याला? काढून घ्यायचं. तर मग टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. दोघांकडे पण काय करायचं? दोघांकडे पण असं स्क्वेअर द्यायचं. बघा दोघांकडे पण स्क्वेअर द्यायचं. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड आपण म्हणत असतो याला. हा कटला. म्हणजे पी आर किती आला आपला? पी आर किती आला? √2 आला. किती आला? √2 आला. आता तुम्ही म्हणू शकतात बाळांनो, ही जी लाईन आहे ना, बघा आता आपण लाईन व्यवस्थित ड्रॉ करू घेऊया. अरे सॉरी, थोडंसं जास्त झालंय. आता ही जी लाईन आहे, आपण जी ड्रॉ केली होती ना, बघा एक मिनिट. ही जी लाईन आहे बाळांनो, ही लाईन किती आली मग आपली? आता तुम्ही म्हणू शकता सर ही जी लाईन आली आहे, ही आली आपली √2 आली आहे. किती आली आहे? √2. पूर्णच्या पूर्ण लाईन ही √2 आली आहे. आणि √2च आपल्याला फाइंड करायचं होतं. आता मला सांगा ही जी लेंथ आहे ही किती बाळांनो? √2 आहे. किती आहे? √2. मग आता काय करूया आपण? √2 आपल्याला दाखवायचं होतं इथं. मग आता आपण काय करणार आहे? बघा आता आपल्याला घ्यायचं आहे परत आपलं जे कुठे गेलं? ओके, कंपास घ्यायचा आहे. आता इथं काय करूया आपण? √2 जे आहे ना त्याचं माप घेऊया. √2चं आपण माप घेऊया. बघा कुठपर्यंत येत आहे? इथपर्यंत येत आहे. ओके. √2 येत आहे. ओके. आता यालाच काय करायचं मग? खाली जे आहे, इथं जे आहे ना, इथं आपण लाईन ड्रॉ करतोय. एक मिनिट. इथं जे आहे आपण लाईन ड्रॉ करणार आहे. ओके. इथं जे आहे आपण लाईन ड्रॉ केली. म्हणजे ही जी इथं जी व्हॅल्यू असणार ना, इथं जी व्हॅल्यू आहे ही आली आपली √2 आली. किती आली इथं? √2 इथं आली आहे. √2 आली आहे. कळालंय का तुम्हाला? आपण काय केलं? पायथागोरस थेरमनी 1 हा घेतला, इथं पण 1 घेतला. बेस आणि हाईट 1 घेतली. मग 1 जेव्हा आपण घेतलं, तर 1 चा स्क्वेअर 1 2 झालं आणि √2 आलं. म्हणजे आम्हाला कळालं सर ही जी लेंथ आहे √2 आहे. मग याच लेंथला आपण माप घेऊन इकडे माप दिलं, तर ही जी लाईन आहे ही आली √2 इथं. पॉईंट जो आहे आपण तो ठेवून दिला. कशावरती ठेवलाय आपण पॉईंट बाळांनो? नंबर लाईनवरती ठेवला. कशावरती ठेवला? नंबर लाईन. थोडं तुम्हाला दिमागाच्या वर जाऊ शकतं, पण तुम्ही एकदम वेळेस रिपीट हा व्हिडिओ बघितला की तुम्हाला कळून जाईल. आता √2 झालं. √2 तर तुम्ही काढू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. आता आपल्याला अजून काय काढायचं होतं बघा, ऍक्टिव्हिटी मध्ये काय करायचं होतं आपल्याला? ऍक्टिव्हिटी कुठे गेली? ऍक्टिव्हिटी ही जी ऍक्टिव्हिटी आहे ना, इथं आपल्याला काय फाइंड करायचं आहे? त्यासोबत √3 पण काढायचं. मग √3 कसं काढायचं आता बघा. आता √2चा सपोर्ट घेऊन आपण √3 काढू शकतो. ते कसं? आता बघा थोडंसं लक्ष द्या आता. आता लक्ष द्या. आता हे थोडं कट करतो मी थोडंसं. बघा आता हे थोडंसं कट करतो फक्त. ओके. हे पण कट करतो थोडं.
ओके. आता ते व्यवस्थित आहे. आता काय करा, परत काय करा, इकडून काय करा, एक हे घ्या, काय म्हणतात त्याला, आता काय राहिलं आपलं घ्यायचं, मॅथ आणि कुठे गेलंय आपलं, प्रोटेक्टर. प्रोटेक्टर घ्या. परत आपल्याला स्केल पण लागणार आहे. परत आपल्याला कर्कटक हे पण कंपास पण लागणार आहे. आता काय करा बाळांनो, आता √2 जिथं आलाय ना, तिथून एक लाईन ड्रॉ करा. हा सपोज आपला √2 आला होता. इथं आपण काय करू, इथे एक डॉट देऊन देऊया, डॉट. ओके, इथं डॉट दिला, याचं काम संपलं. आता याला आपण साईडला ठेवूया. स्केलला असं आडवं करा आणि स्ट्रेट लाईन ड्रॉ करा. बघा आता इथून जे आहे, परत जे आहे स्ट्रेट लाईन जे आहे ड्रॉ करायची आपल्याला. स्ट्रेट लाईन ड्रॉ कशी करायची बघा आता व्यवस्थित, थोडंसं व्यवस्थित. हा, ओके. आता आपण लाईन ड्रॉ करूया, ग्रीन कलर मध्ये घेऊया. ओके, आपण लाईन ड्रॉ करून घेतली इथं. ओके. ओके, आता काय करा, हे झालं, याला कट करून टाका. आता √2 वरतून आपण लाईन ड्रॉ करून घेतली. आता काय करा बाळांनो, आता मला सांगा, ही जी पूर्ण लेंथ आहे ना, ही जी पूर्ण लेंथ आहे, ही किती आहे बाळांनो, √2 आहे. किती आहे, √2 आहे इथून इथपर्यंत. आता परत 1 सेंटीमीटरचं माप घ्या. 1 सेंटीमीटर म्हणजे कोणतं, इथून तर इथपर्यंत 1 सेंटीमीटरचं माप घ्या. 1 सेंटीमीटर बरं का, 1 सेंटीमीटर. इथं 1 होतं ना, 1 सेंटीमीटरचं माप घ्या आणि इथून जे आहे परत 1 सेंटीमीटरला कट मारा. 1 सेंटीमीटरला कट मारा, सॉरी. इथून काय करा परत आता, 1 सेंटीमीटरला कट मारा. म्हणजे इथं जे आहे तुमचा कट येणार आहे. ओके. चला, आता याला कट करून घ्या. हे ज्याचं काम आता झालंय. आता कट केलंय ना, इथून परत एक लाईन ड्रॉ करायची आपल्याला. इथून परत काय करायचं आहे आता, एक लाईन ड्रॉ करायची आहे. याचा कलर आपण दुसरा घेऊया आता. इथून जे आहे ना, परत एक लाईन आपल्या इथून ड्रॉ करायची आहे. आता आपल्याला √3 शो करायचा आहे ना, मग कसं करणार आहे थोडंसं बघा आता. आले का व्यवस्थित? कट करून परत व्यवस्थित काढूया. ओके. चला. आता थोडंसं लक्ष द्या बाळांनो. आता मला काय सांगायचं थोडंसं लक्ष द्या. तुमचं थोडंसं दिमाग थोडं वापरा आता. बघा आता मला काय सांगायचं तुम्हाला, थोडं हे होऊ शकतं गिचीड-मिचीड, पण थोडं लक्ष द्या आता. आता फक्त ना या ट्रायंगलकडे लक्ष द्या. कोणत्या? यावाल्या. हा जो ट्रायंगल दिसतो का, याच्याकडे लक्ष द्या फक्त आता. दिसतोय का हा ट्रायंगल, याच्याकडे लक्ष द्या आता, बाहेरवाला. ओके. आता बघा याच्यामध्ये जे आहे ना, याच्यामध्ये जे आहे, आता बघा, हा जो आहे ना, हा पूर्ण 1 सेंटीमीटर. किती आहे? 1 सेंटीमीटर. आणि हा पूर्ण √2 सेंटीमीटर आहे. किती आहे? √2 सेंटीमीटर आहे इथून इथपर्यंत. आणि ही लाईन आपल्याला फाइंड करायची आहे. म्हणजे लक्ष द्या, आता काय होणार आहे आपलं, आता काय होणार आहे, असा ट्रायंगल आहे, असा एक ट्रायंगल आहे. ओके. इथं जे आहे 1 सेंटीमीटर आहे आणि ही पूर्ण लाईन √2 सेंटीमीटर आहे. आणि हा सपोज नाव देऊ आपण ए, बी आणि सी. आणि आपण ही लाईन फाइंड करू शकतो. आता कशी फाइंड करायची बघा थोडंसं. मग मी आपण फॉर्म्युला आपला हायपोटेनियसचा स्क्वेअर विच इज इक्वल टू बेसचा स्क्वेअर प्लस हाईटचा स्क्वेअर. ओके. आता हायपोटेनियस काय आहे, एसीचा स्क्वेअर. एसी स्क्वेअर विच इज इक्वल टू बेस काय आहे, बीसीचा स्क्वेअर प्लस हाईट एबीचा स्क्वेअर. पटकन व्हॅल्यू पुट करून द्या. आता व्हॅल्यू पुट करून देऊया, काही प्रॉब्लेम नाही. एसी स्क्वेअर जशाच्या तसा असणार आहे. एसीचा स्क्वेअर जशाच्या तसा असणार आहे. बीसी किती आहे आपल्याकडे, √2 आहे चा स्क्वेअर, √2 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर. ओके. आता बघा √2 चं हे कटलं किंवा √2 कटलं आणि हे कटलं. किती राहिलं, एसी स्क्वेअर विच इज इक्वल टू, हा फक्त राहिला 2 राहिला आणि हा किती राहिला इथं 1. म्हणजे आन्सर आला एसी स्क्वेअर विच इज इक्वल टू 3. ओके. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, दोघांकडे दिलं. हा कटला. एसी किती आला, एसी विच इज इक्वल टू √3 आला. म्हणजे ही जी लाईन तुम्ही सांगू शकता, ही लाईन किती आली आहे, √3 आली आहे. ओके. म्हणजे ही जी लाईन आहे ना गुलाबीवाली, ही किती आली, √3 आली बाळांनो. किती आली, √3. आता परत आपण कंपास घेऊन √3 ला लाईन मारू शकतो. बघा आता आपण परत कंपास घेऊया. ओके. आता काय करा, परत इथून याला उचला आणि इथं ठेवा आणि ही पिंक पर्यंत घ्या. आणि ही पूर्ण लाईन किती आहे, √3 आहे. किती आहे, √3. तर यालाच आता काय करा, घेतलं, याला खाली घ्या. सॉरी 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 सॉरी, एवढं मोठं नाही घ्यायचं आपल्याला. यालाच खाली घ्या आता, इथपर्यंत असेल ना. ओके. ओके. आता काय करा, याला खाली घ्या. ओके. इथं कुठेतरी येणार आहे ते, थोडस वरती. इथून खाली घ्या इथं, म्हणजे इथं कुठेतरी येणार आहे.
हे झालं आपलं कट करायला. आता हा जो पॉइंट आहे ना, हा पॉइंट आपण सांगू शकतो की हा आहे √3 आहे. हा पॉइंट काय आहे √3 आहे. ओके. आपण काय केलं, आधी हायपोटेन्यूस पायथागोरस थेरमचा यूज केला. आधी ही साईड काढली, मग ही साईड काढली. आपण सांगू शकतो ही √2 आहे आणि ही √3 आहे. ओके. अशा पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करायचंय. आता बघा ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला काय दिलंय तर सोडवायचं आपल्याला एक क्वेश्चन सिंपल आहे. बघा आता इथं जे आहे ना थोडंसं लक्ष द्या. इथं काय दिलं होतं आपल्याला की इथं त्यांनी सांगितलंय आपल्याला की हा जो असणार आहे हा असणार आहे क्यू पॉईंट कुठे √2 आहे क्यू पॉईंट. आता आता लक्ष द्या OQ जो आहे ना OQ पूर्ण √2 आहे. किती आहे √2 आहे. ओके. आता लक्ष द्या OQ जो आहे तो आपण घेऊ शकतो की √2 आहे. हा जो आहे QR जो आहे 1 आहे. ओके. आता OQ जर 2 आहे तर मग बघा हा कॅन्सल होऊन जाईल. हा स्क्वेअर रूट हा कॅन्सल होऊन जाईल. मग याचा 2 आला आणि हा किती आला 1 चा स्क्वेअर 1 आला. म्हणजे आन्सर आलं 3 आलं. ओके. हा अंडररूट जर काढून घ्यायचा असेल आपल्याला म्हणजे हे जे आहे कॅन्सल होऊन जाणार आहे. हे कॅन्सल होऊन जाईल आणि अंडररूट लागेल तर हे √3 लागणार आहे. जसं की आपण हे सॉल्व्ह केलं ना √3 साठी. हे बघा हे AC कॅन्सल होऊन जाईल आणि √3 असणार आहे. याच पद्धतीने इथं जे आहे ना बाळांनो इथं √3 येणार आहे √3. QR जो आहे ना QR कुठे गेला हा QR जो आहे पूर्णच्या पूर्ण √3 येणार आहे. किती असणार आहे √3 असणार आहे. ओके. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं चेक करून घ्या. QR OR म्हणजे ही लाईन पूर्ण ही लाईन ही √3 असणार आहे बाळांनो. किती असणार आहे √3 QR आणि OR. का बरं की बघा 2 √2 ते कटून गेलं किती असला 2 चा स्क्वेअर 2 आला 1 चा स्क्वेअर 1 आला 2 + 1 3 झाले आणि 3 आपण हे AC काढून घेतलं त्या पद्धतीनं √3 आलेला आहे. ओके. असं आपण जे मेन कॉन्सेप्ट जो होता तो हाच होता जो मी तुम्हाला एक्सप्लेन केला तो. आता पुढचं गणित मी एक्सप्लेन करतो तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल बघा. आता √5 तुम्हाला नंबर लाईन वरती शो करायचंय. काय करायचं √5 जो आहे ना तो तुम्हाला नंबर लाईन वरती शो करायचा. आपण कसं करू शकतो बघा आता. आता लक्ष द्या. सपोज आपण घेतली नंबर लाईन घेतली. पिंक कलर मध्ये घेऊया थोडीशी आता किंवा व्यवस्थितच घेऊया आपण नंबर लाईनच घेऊ. चला नंबर लाईन आपण घेऊन घेऊया एकदा मॅथ म्हणून नंबर लाईन. ओके. चला ग्रीन कलर ब्ल्यू कलर मध्ये घेऊया. ओके. चला आता इथं पॉईंट पण देऊन घेऊया आपण पॉईंट पण घेऊन घेऊया. बघा हा आहे आपला 1 2 3 4 5 10 पर्यंतच घ्या. ओके. आता बघा इथं पॉईंट्स म्हणजे इथं पॉईंट्स बघा नंबर लाईन वरती पॉईंट्स आहे. वरती याच्यामुळे गेले की स्केलमुळे वरती गेलेलं आहे. ओके. हे पॉईंट्स आहे आपले. आता मी काय करतो इथं 0 घेतो म्हणजे मागच्या वेळेस तुमचा गोंधळ होणार नाही. समजा इथं 0 आहे मायनस आहे. हा आहे 1 हा आहे 2 हा आहे 3 हा आहे 4. इथं स्केल लिहून द्या बाळांनो. स्केल 2 सेंटीमीटर विच इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. 2 सेंटीमीटर म्हणजे आपण 1 सेंटीमीटर घेतलाय. आता काय करायचंय तुम्हाला आता काय करायचं थोडंसं लक्ष द्या. हा जो 1 आहे ना 1 हा जो 1 आहे हा जो 1 आहे त्या 1 वरती काय ठेवायचं तुम्हाला हे ठेवायचं. काय ठेवायचं आपलं कुठे गेलं आहे हा प्रोटेक्टर ठेवायचे. ओके. आणि त्यासोबत आपलं स्केल पण लागणार आहे. आता बघा 1 वरती जर तुम्ही प्रोटेक्टर ठेवलं असं व्यवस्थित पद्धतीनं इथे एक डॉट देऊन द्या. ओके. डॉट दिल्याचं काम संपलं. इथून एक लाईन ड्रॉ करा. लाईन ड्रॉ करा इथे. इथं व्यवस्थितपणे एक लाईन ड्रॉ करा. मग आपण ती लाईन ड्रॉ करून घेऊया. ही आपण लाईन ड्रॉ केली. अरे सॉरी. ही आपण लाईन ड्रॉ केली. लाईन आपण ड्रॉ केली. याचं पण काम झालं. आता थोडंसं लक्ष द्या बाळांनो. आता आपल्याला काय करायचं मला तुम्हाला एक सांगायचं आहे इथं. इथं पण एक कॉन्सेप्ट लागणार आहे की तो असणार आहे बाळांनो की बघा आता आता लक्ष द्या. आता बघा थोडंसं लक्ष द्या. आता आपण 1 वरती घेतलं तर आपलं चुकणार आहे. का बरं चुकणार आहे? मी तुम्हाला याचं कॉन्सेप्ट पण सांगतो. आता काय करायचं आपल्याला जो ट्रायंगल आहे ना ट्रायंगल तो ट्रायंगल जो आहे ना हा आपल्याला 2 सेंटीमीटर घ्यावा लागणार आहे आणि हा 1 सेंटीमीटर घ्यावा लागणार आहे. का बरं घ्यावा लागणार आहे? तर जेव्हा आपण काय करू आता हे विसरून जा आपण 1 वरती घेतलं होतं जस्ट मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे. ओके. जस्ट मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. पण थोडंसं लक्ष द्या. जर का आपला एक ट्रायंगल आपण सपोज घ्यायचा आहे आपल्याला तर हा जर 2 सेंटीमीटर घेतला आणि हा जर 1 सेंटीमीटर घेतला तेव्हाच आपला आन्सर आहे. कसं बघा हा घेतला मी PQR सपोज PQR आपण एक ट्रायंगल घेतला. थोडंसं लक्ष द्या आता थोडंसं होऊ शकतं तुमचा गोंधळ. आणि हा इथं मी घेतला 90 डिग्री तर ही आपली हायपोटेनियस आहे. हा आपला बेस आहे आणि ही आपली काय बाळांनो हाईट आहे. ओके. तर आपला फॉर्म्युला काय सांगतो हायपोटेनियसचा स्क्वेअर विच इज इक्वल टू बेसचा स्क्वेअर प्लस हाईटचा स्क्वेअर. ओके. यस लिहितो फक्त. हायपोटेनियस काय आपली PR चा स्क्वेअर विच इज इक्वल टू बेस काय आहे 2 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर.
ओके. मग PR स्क्वेअर विच इज इक्वल टू 2 चा स्क्वेअर 4 आणि 1 चा स्क्वेअर किती असणार आहे 1. मग PR स्क्वेअर जो आहे तो किती आला 5 आला. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, हा कटला. मग PR किती आला, PR विच इज इक्वल टू √5 आला. बघा म्हणजे ही लाईन किती आली 5 आली, √5 आली पूर्ण. आता लक्ष द्या, थोडंसं लक्ष द्या बाळांनो. जेव्हा आपलं मग इथं 2 सेंटीमीटर घ्यावं लागेल, मग 2 सेंटीमीटर म्हणजे आपलं इथं घ्यावं लागेल ना, आपलं जे प्रोटेक्टर आहे ना, प्रोटेक्टर ते आपल्याला इथं घ्यावं लागणार आहे. बघा प्रोटेक्टर इथं घ्यावं लागणार आहे आपल्याला, इथं लाईन पण लागणार आहे आपल्याला आणि कंपास पण लागणार आहे. थोडंसं राहिलं आहे, लक्ष द्या. आता बघा याला साईडला ठेवूया, याला पण साईडला ठेवूया. अरे याला पण साईडला ठेवूया आपण. साईड कसं काय जात नाही. ओके चला, आणि हे उचलून इथं ठेवूया 2 वरती आपण ठेवलं. इथं काय करूया, पॉईंट देऊन देऊया. पॉईंट याचं काम आता झालेलं आहे. लाईन घ्यायची आपल्याला. लाईन साठी बरोबर 90 डिग्री घ्या, बरोबर 90 डिग्री. ओके, इथं लाईन ड्रॉ करा. आता इथं आपण एक लाईन ड्रॉ केली. आता याचं काम पण संपलेलं आहे, आपण याला काढून देऊया. आता काय करायचं होतं आपल्याला, इथं जे पूर्ण लाईन आहे ना, पूर्ण किती आहे बाळांनो 2 सेंटीमीटर आहे. किती आहे, पूर्णच्या पूर्ण किती आहे 2 सेंटीमीटर आहे. इथपर्यंत 2 सेंटीमीटर आहे. आता इथं 1 सेंटीमीटर घ्यायचं आहे ना, म्हणजे काय करायचं आपल्याला, इथून जे आहे ना 1 सेंटीमीटरचं माप घ्या. हे बघा इथून जे आहे 1 सेंटीमीटरचं माप घ्या आणि इथं ठेवायला, आणि इथून जो आहे ना कट मारा. कट कसा मारायचा, इथं मारून द्या कट. ओके, याचं पण काम आता संपलेलं आहे. आता कट जिथं मारलाय तिथून या लाईनला ड्रॉ करा. आता आपण काय करूया, या लाईनला आपण इथून ड्रॉ करूया. बघा आता इथून जे आहे ना ही लाईन ड्रॉ होणार आहे इथपर्यंत. ओके, आता हे जे माप आहे मी तुम्हाला तेच सांगत होतो, हे 2 सेंटीमीटर आहे, ही 1 सेंटीमीटर आहे. तर हे जे माप आलंय ना ते √5 आलंय. किती आलं आहे, √5 आलं. किती किती आलं आहे, √5 आलं बाळांनो, जे की आपण या पद्धतीने सॉल्व्ह केलं होतं. बरोबर आहे का नाही. आता हे जे √5 आलं, ही लाईन पूर्ण किती आहे √5 आहे. तर याला पण आपण परत मोजून घेऊया. जेव्हा आपण याला कंपासने मोजून घेऊ, आपण तिथे टिक देऊ शकतो. हे बघा याला मोजून घ्यायचं असं इथून ते इथपर्यंत, इथून ते इथपर्यंत मोजून घ्यायचं. याला थोडं आपण कलर चेंज करूया. आता आता येलो घेऊया. ओके, इथून इथपर्यंत मोजून घेतलं. याला उचलायचं आणि इथं काय करायचं, कट मारायचं. बरोबर आहे का. इथून ओके ओके इथं येणार ना. ओके, एकदा खाली आहे आणि इथं कट मार. सॉरी 1 मिनिट, व्यवस्थित कट मारूया आपण त्याचा. इथून घ्यायचं आहे लाईन, तर पकडलं याला, इथून खाली. अरे पूर्ण कशाला येत आहे. हा ओके, आता इथं आपण कट मारून घेऊया. इथं येत आहे तुमचं √5, म्हणजे हे तुमचं काय असणार आहे, √5 असणार आहे. √5 ओके, इथं आहे आपलं √5. आता √5च्या साह्याने तुम्ही काय करू शकतात परत, की √6 फाइंड करू शकतात. आणि √6 फाइंड केल्यावरती √7 फाइंड होणार आहे. का बरं, की त्याचा बेस असतो. जसं आपण √2 घेतलं, मग 3 काढलं, तसं तुम्हाला 5 घ्यावं लागेल, मग 6 घ्यावं लागेल, मग 7 घ्यावं लागेल. तसं सॉल्व्ह होणार आहे, अदरवाईज सॉल्व्ह होणार नाही. ते कसं बघा, आता आता 5 तर आलं, मग आता 6 कसं घ्यायचं, तर बघा 6 कसं घ्यायचं लक्षात घ्या. आता 6 कसं घ्यायचं बघा, इथून परत एक लाईन ड्रॉ करायची, म्हणजे असं ट्रायंगल ड्रॉ करायचं. परत हे आहे तुमचं √5 आणि इथं घ्यायचं 1. आता बघा, आता हा घेतला मी A, B आणि C. तर सेम याच्यामध्ये पण तो फॉर्म्युला यूज होणार, पायथागोरस थेरम. हायपोटेन्यूजचा स्क्वेअर म्हणजे AC चा स्क्वेअर विच इज इक्वल टू AB स्क्वेअर, AB नाही BC स्क्वेअर, BC चा स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर प्लस AC नाही AB स्क्वेअर. असं काय होतं मला आज. ओके, आता बघा AC स्क्वेअर जशाच्या तसं आपल्याला फाइंड करायचं आहे. BC किती आहे आपल्याकडं, BC किती √5 आहे. √5 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर. ओके, आता हा √5 आणि 100 कॅन्सल झाला. हे झालं 5 प्लस 1 चा स्क्वेअर 1. तर हे आलं AC स्क्वेअर विच इज इक्वल टू 6. ओके, तर हे किती, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, दोघांकडे स्क्वेअर घ्यायचा. हा कटला, हा कटला. AC किती आला, AC विच इज इक्वल टू √6 आलाय. AC किती आला, √6. आता काय करायचं, इथून परत लाईन ड्रॉ करायची. ओके, परत 1 सेंटीमीटर घ्यायचं, परत इथनं ड्रॉ करायची, आणि हा पूर्ण जे आहे √6 आहे, इथं कुठेतरी येणार आहे तो. मग हा तुमचा आला √6 आला. किती आला, √6. ओके, मग परत √6 आला, परत √6 आला, की परत √7 तुम्ही काढू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला ते सॉल्व्ह करावं लागणार. ओके, कळतंय का. म्हणजे पहिले आपण काय सॉल्व्ह केला, 5 केला, मग 6 केला,
आणि मग हे करावं लागणार आहे. यासाठी तुम्हाला पायथागोरस थेरम यायला पाहिजे. ओके. जर तुम्हाला नाही समजलं तर परत हा व्हिडिओ एक दिवस लाईव्ह घेऊया आपण लेक्चर, तेव्हा तुम्हाला व्यवस्थितपणे कळून जाईल मुलांना. ओके. तर आय थिंक बाकीचा जो आहे अंडरवूड 7 जो आहे ना, अंडरवूड 7 तुम्ही होमवर्क मध्ये करा. तुम्हाला होमवर्क देतोय मी, एवढं मला करून दाखवा. आता बाकी सांगितलंय मी आहे 6 पर्यंत मी सांगितलंय. आता तुम्ही जे आहे 7 मला होमवर्क करून दाखवा. आय थिंक इथपर्यंत तुम्हाला कळालेलं असणार आहे. नसेल कळालं तर मी तुम्हाला नोट्स पाठवून देईन बाळांनो, त्यामध्ये तुम्हाला व्यवस्थितपणे कळून जाईल. ओके. थँक्यू सो मच. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्यांना हा व्हिडिओ पाठवा बाळांनो. ओके. थँक्यू सो मच अँड बाय.